तर तटकरे आणि पटेल यांच्यासह त्यांचे 22 आमदार भाजपमधून लढणार असा दावाच रोहित पवार यांनी केलाय। तर शिंदेच्या शिवसेनेतील काही आमदारही भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। तटकरे यांना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। पवार आणि तटकरे यांच्या भेटीवरून रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। तर भाजप विरोधात आमच्यासोबत येणाऱ्यांचं स्वागत असेल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या चर्चेवरही रोहित पवार यांनी भाष्य केलंय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। आत्ताच प्रवेश करतात, पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। आज जाऊन कदाचित सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा की भाजपबरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही, असं माझं तरी मत आहे। पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत, त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाही तर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही समावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने स्वीकारणार। राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत। मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ।